हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. दक्षू आज मंदिरामध्ये गेली होती तिच्या काकासोबत. मग म्हटलं तोपर्यंत स्वयंपाकाची प्रिपरेशन करून घेऊयात. आज दिवाळीची सगळी थोडीफार साफसफाई झाली, अजून काही बाकी आहे. तर म्हटलं ती पण करून घेऊयात. आता ती उद्या करेल मी. आणि डाळबट्टी करायचं खूप दिवसांपासून चाललं होतं. म्हटलं आज करूयातच. खूप कंटाळा आला होता, पण करावं तर लागणारच स्वयंपाक. दुपारी तर शेजवान राईस ऑर्डर केलेला. सुरुवातीला मी डाळबट्टीसाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी रवा आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा सोडा ॲड केलेला आहे. त्यानंतर ओवा ॲड केला. सोड्याने थोडीशी खुसखुशीतही होईल आणि थोडीशी फुगेल आपली डाळबट्टी. त्यामुळे मी थोडासा सोडा ॲड केलेला आहे. हे सगळं मिश्रण मिक्स करायचे. त्यानंतर गरम केलेलं तेल त्यामध्ये ॲड केलं. तेल हे गरम करून घ्यायचे. हे सगळं पीठ मळून घ्यायचं आता. त्यानंतर मी तुम्हाला हळद दाखवायची विसरून गेले होते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हळद आपण विसरलोय. मग त्यामध्ये हळद ॲड केली 1 स्पून. आणि छोटे छोटे गोळे तयार करून घेतले तेल लावून. जशी आपण पोळी बनवतो त्याच पद्धतीने मी बनवणार आहे. त्याची घडी मारून घेतली तेल लावून. घडी करायची आहे म्हणजे आपली लेयर छान येईल डाळबट्टीला. त्यानंतर असे गोळे करून घेतले. सगळे गोळे तयार करून झाले. लहान मोठ्या आकाराचे केलेले आहेत. एका साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये थोडासा सोडा ॲड केला. सोडा तर नाही, ओवा ॲड केला. त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि थोडंसं तेल ॲड करणार आहे. म्हणजे आपली बट्टी खाली लागणार नाही किंवा चिकटणार नाही. आता एका पाठोपाठ सर्व बट्टी त्यामध्ये सगळे गोळे टाकायचे आहेत पाण्यामध्ये. 5 ते 10 मिनटं आता या तसेच ठेवायचे आहेत पाण्यामध्येच. म्हणजे आपले व्यवस्थित शिजले जातील. सगळे सोडून दिले पाण्यामध्ये. त्यानंतर झाकण ठेवलं त्यावरती. आपली बट्टी तयार आहे. बघा, छान पद्धतीने शिजली आहे. त्यानंतर कट करून घ्यायची आहे. मी जास्त मोठी आकाराची कट नाही करणार आहे. म्हणजे तळण्यासाठी सोपी होईल आपल्याला. छोटी छोटीच कट करायची आहे. त्यानंतर गरम तेलामध्ये बट्ट्या तळण्यासाठी टाकून दिल्या. या गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे खाण्यासाठी खुसखुशीत होतील आणि थोड्याशा कडकच चांगल्या लागतात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
एका पाठोपाठ सगळ्या बट्ट्या तळून घेतल्या. त्यानंतर एका साईडला लगेच सांबार करून घेतलं, म्हणजेच डाळ. आणि आज अशी आपली रेसिपी तयार झाली, डाळबट्टीच. चला या खायला मित्रांनो. अशाच नवीन नवीन टिप्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. चलो बाय बाय.